4 चौकार. रिझवान बॅटिंग करतात. रिझवानने पहिल्याच बॉलवर त्यांनी मारलेला फटका अगदी कव्हरच्या दिशेने बॉलला पाठवलं सीमा पार चौकार. यानंतर पुन्हा एकदा पर्यंत खेळण्याचा प्रयत्न पटका खेळायचा होता पण तो बॉल नोमॅन्स लँड मध्ये पडलाय. नरेश 11 कर्जत आणि त्यानंतर पुढची मॅच नेरळ वॉरियर्स मध्ये असेल. त्याच्यानंतर परत पाहायला गेलं तर 2 सेमीचे मॅच नंतर एक फायनलचे मॅच म्हणजे अजून 3 मॅचेस म्हणजे अजून 4 मॅचेस. ही एक मॅच 5वी. गोंधळात गोंधळ सावळा गोंधळ. इथे कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. एक कंप्लीट झाली आहे. दुसरी सुद्धा पाहिलं तर मुकेश यांनी या 2 धावा केल्यात पूर्ण आणि त्याचबरोबर टीमला 7 पर्यंत पोहोचवलंय. एक साथीला 7 घेऊन खेळावा लागेल. आता पाहिलं तर परळी 44 संघ इथे मैदानामध्ये आलाय. यम सर अर्थात मुकेश सर इथं मैदानामध्ये बॅटिंग करतात. पालीचे सर आहेत आणि त्यांच्या बाटमधून अगदी आपण धावा ज्या पाहिल्या ना अगदी प्रॉपर कनेक्शन होते. प्रॉपर कनेक्शन. पुन्हा एकदा स्वीट साऊंड ऑफ द बॅट. बॉल जाईल सीमा पार. 1 बाउन्स गेलाय चौकारच्या बाहेर. 4 धावा चौकार. टीमला गरज काय तर टीमला आता पहिली मॅच जेव्हा पराभूत झाल्यानंतर म्हणतात ना वाघ जखमी होतो. जखमी झाल्यानंतर 2 पावलं मागे येतो आणि त्यानंतर पुन्हा एकदा भरारी घेतो. अशी भरारी घेतो की समोरच्या अगदी आपल्या भक्ष्यावर हल्लाच करतो आणि सर्व तर समोरच्याचं समूल नष्ट करून टाकतो आणि तशाच प्रकारे बॅटिंग करतात त्यातच यम सर. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. अगदी कव्हरच्या दिशेने बॉल गेला. एक पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्नामध्ये 2 धावा पूर्ण. रिझवान आहेत 50+ खेळाडू आणि त्याच्या साथीला पाहिलं तर यम सर सुद्धा. यम सरांची बॅटिंग अगदी लाजवाब पाहायला मिळाली. या स्पर्धेचा आपण विचार केला पहिल्या मॅच मध्ये ज्या प्रकारे फटकेबाजी यम सरांनी केली होती आणि त्यानंतर सेकंड मॅच मध्ये अगदी ज्या प्रकारे हार्ड हिटिंग बॅटिंग करून टीमला जिंकवलं आणि आताही सुरुवात झाली आहे. टीमची टोटल झाले 13 धावा. मंगेश आहेत बॉलिंग मार्कवर. त्यांच्या विरुद्ध आक्रमण करताना यम सर आपण पाहतोय. उलटा खेळायचा होता. उलटा पुलटा फटका पाहायला मिळतोय. अगदी चाललाय बॉल फिल्डरच्या दिशेने धाव एक आणि एका धावेने अगदी स्ट्राईक स्वतःकडे ठेवतील. त्यात मुकेश सर म्हणजे यम सर. पालीचे सर आहेत. चांगला क्रिकेट खेळतात. याआधी क्रिकेट खेळलं आणि आज त्यांची बॅटिंग बघून असं वाटतंय 40+ नव्हे तर अगदी 30 22 32 वर्षाचे नक्कीच खेळाडू आहेत आणि मैदानामध्ये अगदी जोर दाखवतात. पहिलं षटक संपले. पहिल्या षटकानंतर आता दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज कोण असणार हे पाहिलं जाईल. आता स्पीडअप घ्यायचे. याच्यानंतर आपले जर आपण सामने जर किती जर विचार केला कोणी जर विचारांना किती सामने आहेत जर उत्तर आलं तर अगदी खेळाडू म्हणतील बापरे अजून एवढे सामने बाकी आहेत. अगदी कधी कधी लीग मॅचचा हाच प्रॉब्लेम क्रिएट होतो. आपल्याला बरेच मॅच खेळावे लागतात. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर बॉलर. बॉलरचं नाव काय? गणेश येथील गोलंदाजी मार्कवर. समोर पहिले तर यम सर बॅटिंग करतायत. धुवाधार बॅटिंग करावी लागेल त्यांना. चांगला बॉल आहे. चांगला बॉल पाहायला मिळाला. डॉट बॉल आला इथे आलाय. पहिला डॉट बॉल आलाय. 14 स्थिरावते धावसंख्या बॅटिंग करताना संघ. यानंतरचा आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. थोडा पुलचा फटका होता. फिल्डर आहे डीप मध्ये. डीपिश फिल्डर तैनात केलेत.
स्ट्राईक एंडला इथे हिट करण्याचा प्रयत्न केलाय. अण्णा सरांच्या हातामध्ये बॉल गेलाय, परंतु धाव दोन केल्यात पूर्ण धावांचा आपण पाहिलं तर 16चा आकडा. 16 धावा झाल्यात. खेळाडू पाहिले तर दोन्ही 40+, एक 40+, एक 50+चे खेळाडू, परंतु तेवढेच तेच तरा धावतात. अगदी जसे कडे 20-22 वर्षाचा एकदा चिरतरून धावतो कसा तसे धावतायत. कौतुक करावं सर्व खेळाडूंचं. अगदी 40+, काही 50+, काही 55ला पाहिलं तर वय वर्षाला टेकलेले खेळाडू सुद्धा आहेत. काही जर पाहायला गेलं तर 45-49 मध्ये असलेले खेळाडू. प्रत्येकाला एकच गोष्ट माहिती आहे की आपल्याला मिळालेला एक चान्स एकदा रिटायर्ड झाल्यानंतर आपल्याला कर्मचारी म्हणून कुठे कामाला घेत नाही. तशीच तरा असते क्रिकेटची पण. एकदा रिटायर्ड झाला का यंग टीम मध्ये खेळणं अगदी कठीण होऊन बसतं. मग आपल्यासाठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी. चांगला फटका, पूलचा फटका, अगदी फिल्डरच्या हातामध्ये बॉल जाईल सीमा पार. मिळतील कॅच सोडल्यानंतर धावा 4 चौकार. एकदा हाताला लागलंय का चेक करून घ्या. जर इंजुर्ड झाला असेल तर चेक करून घ्या. अशा इंजुरी बऱ्याचदा आपण आता सध्या पाहतोय. अगदी थोडासा बॉल लागला तरी एखादा हाड मोडणं वगैरे त्या गोष्टी घडतात. पण तुम्ही अगदी मजबूत बांधायचे नक्कीच खेळाडू आहात. अगदी प्रयत्न चांगला झाला. बॉल सीमा पार गेला. सीमा पार गेल्यानंतर टीमची टोटल 20 पर्यंत पोहोचली आहे. गणेशांच्या विरुद्ध आक्रमण करायला सुरुवात केली आहे. खाली राहिला बॉल, खाली राहिला, त्यानंतर जाईल तो डॉट बॉल. डॉट बॉलची सांगता इथे मैदानामध्ये करता येतात. गोलंदाज चांगली ओव्हर इथे चालू आहे. वरतात आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 14 होत्या. नंतर या गोलंदाजाने खर्च आतापर्यंत 6 धावा केल्यात. यामध्ये गोलंदाज सुद्धा यश म्हणावं लागेल. चांगला फटका उडवलाय, लॉफ्ट केलाय बॉलने, अगदी सीमारेषे ओलांडले. बॉल जाईल सीमा पार. यम सरांच्या बाट मधून आलेला A1 क्वालिटी माहिती हिट. षटकार. 6 धावा 26 झाल्यात. काय बॅटिंग केली जाते. मला वाटलं होतं कुणाला कार्यकर सर येतील, चौकार षटकार मारतील, मंगेश सर येतील, चौकार षटकार मारतील, परंतु यम सर काही पाहिजे तर इथे बॅट सोडायला तयारच नाहीयेत. काय फटकेबाजी करतात. समोरच्या असलेल्या खेळाडूला पाहिलं तर आपल्या बॅटिंगच्या शॉट्सने प्रेमात पाडतात. एवढी चांगली बॅटिंग त्यांच्या बॅटमधून होतीये. आपल्यामधली कल्पकता करून दाखवतायत. कल्पकतेने खेळलेला फटका, अगदी फक्त स्क्वेअर कटचा फटका इथं पाहायला लेट कट मिळाला आणि बॉल चाललाय सीमापर्यंत. गेलाही सीमा पार. 4 धाबा देऊन टीमच्या टोटलला पोहोचवतोय तब्बल 30 धाब्यांवर. 2 षटकांचा खेळ इथे आलाय संपुष्टात. टीमची टोटल झाली बिनबाद 30. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर बॉलर. ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न केला. इथे बघितलं तर बॉल चाललाय सीमा लगत आणि त्यानंतर डीप मधून फिल्डर आलेत. 2 पूर्ण आहेत. तिसऱ्याचा प्रयत्न स्वतःला स्ट्राईक ठेवायचा प्रयत्न करावा लागेल आणि 3 धावा सुद्धा पूर्ण केल्यात. आता रसायनी संघाने जर पाहायला गेलं तर खांदे तर खाली घेतले नाहीत. त्यांना माहिती आहे की या मॅचमध्ये शेवटपर्यंत आपण सामना हरायचा नाहीये. जर आपण मैदानामध्ये जर का जिद्दीने पेटलो, जिद्दीने खेळलो तर सामना शेवटपर्यंत आपल्या हातून जाणार नाहीये आणि तो निचून द्यायचाच नाहीये. 3 धाबा तर मिळाल्या. 3 धाबांच्या मध्ये एक धाव शॉर्ट आहे का? पाणी. पाणी पिऊ दे. पाण्याची किती गरज आहे ना महत्वाची. तर आम्ही इथं फक्त कॉमेंट्री मध्ये बोलतोय तर आम्ही 4 बॉटल संपवतोय. तिथे एवढे धावतात अगदी. फेस निघतो धावून धावून. त्यांनाही पाणी पिऊ दे.
3 मिळतील. या 3च्या मध्ये 33 धावसंख्या पोहोचले. शेवटच्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर शेवटचे बॉलर. चांगला फटका अगदी बॉलला केलंय हुक. धावा केल्यात बुक. तब्बल 6. ठोकलाय षटकार. काय जबरदस्त बॅटिंग चालू आहे. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्हचा फटका सरळ ठोकलाय. अगदी क्वालिटी हिट. A1 क्वालिटी ला जवाब एक्स्ट्रा ऑर्डिनरी. या बॅटरचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. ठोकला बॅक टू बॅक षटकार यम सरांनी. मुकेश सरांनी जो फटका खेचला अगदी पाहण्यासारखा फटका आहे. आणि बॉलला अगदी उंची तेवढीच, लांबी तेवढीच, बॉलरचा जेवढा वेग त्याच्यावर तेवढंच आक्रमण होतंय. आणि टीमची टोटल 45. 45 धावा झाल्यात. बॅटरचा क्लास पाहायला मिळतोय. वाह क्या बॅटिंग चालू आहे. प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतात बॅटर. अजून एक फिरून मारलाय. फिरून मारलाय दूरवरचा. जा शोधून आणा बॉल. एवढा लांब षटक मारलेला षटकार. 3 बॉल 3 षटकार. षटकारांची हॅट्रिक खेचल्या जातात बॅटरनी. यमसर टीमची टोटल 51 पर्यंत पोहोचवला. 51 झाल्यात. आता शेवटचं अगदी पाहिलं तर काही बॉल शिल्लक. तिथेही आक्रमण करण्याचा प्रयत्न करतील. टीमची टोटल जर आपण बघितली तर पोहोचलाय संघ 51. आणि जर बघितलं तर बॅटर स्वतः वैयक्तिक 43 धावसंख्येवर 13 बॉल 43. वैयक्तिक 50 धावा करण्याचा अगदी विक्रम सुद्धा इथे करण्याचा नक्कीच मानच असणार आहे मुकेश सरांचा. मुकेश सर बॅटिंग करतात. 2 बॉलचा खेळ शिल्लक असेल. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल. त्याच्यावर पुन्हा एकदा केले स्वागत स्वागत स्वागत. बॅक टू बॅक बॅक टू बॅक. ठोकलाय 4था षटकार. एक धाव बाकी आहे. या स्पर्धेमधील पहिली पाहिलं तर 50 धावांची वैयक्तिक खेळी करणारे खेळाडू बनण्याचा मान इथे मिळणार का. आणि तो मान मिळवायचा असेल तर इथे एक धाव तर मिळाली पाहिजे. टीमची टोटल 57 झाली. स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट धावसंख्येचा रेकॉर्ड इथे मैदानामध्ये चालू आहे. अजून एक ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. एक तर कंप्लीट केली आहे. 50 धावा 50 झाले. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या या पहिल्या खेळाडूसाठी. 3 ओव्हरची मॅच आणि 3 ओव्हरच्या मॅच मध्ये वैयक्तिक 50 धावा केल्यात मुकेश सरांनी. एकदा टाळ्यांचा वर्षा होऊनच जाऊ दे. हे क्रिकेट पाहायला गेलं तर अगदी लेजेंडरी क्रिकेट या मैदानामध्ये पुन्हा एकदा दाखवलंय. दाखवून दिलंय. मॅच 3 ओव्हरची आहे, 4 ओव्हरची आहे, 1 ओव्हरची माहिती नाहीये. मला माझ्या टीमसाठी खेळायचंय. आणि ठोकलेला धावा आपण पाहतो तब्बल या 50. आणि बॉल फेस केलेत 50 साठी 15 बॉल. 15 बॉल मध्ये 50 धावांची एक जबरदस्त इनिंग केलाय. अगदी वेल प्लेड मुकेश सर. आपलं अगदी कौतुक असेल. 58 झाल्यात आता करायच्या त्या 59 धावा बॅटिंग करताना सेकंड इनिंग मध्ये. सन्मान्य अजय अधिकारी आणि त्याचबरोबर मनीष गायकवाड सर यांच्याकडून पाहिलं तर सलामीच्या जोडीला तब्बल 500-500चा कॅश प्राइज असेल या परली फोर्टी संघाच्या. अगदी 500चं जे असेल प्राइस ते अगदी देणं बनतंच. कारण की ज्या प्रकारे खेळ त्यांनी केला मैदानामध्ये. बाळा सरांना पाहिलं तर ते आठवण झाली असेल. त्यांनी जो त्यांचं क्रिकेट गाजवलं तसं क्रिकेट पाहिलं तर यम सरांनी नक्कीच इथे खेळलंय. मुकेश सरांनी जे फटकेबाजी केले, पुलचे फटके पाहायला मिळाले आपल्याला, कव्हरच्या दिशेने पाहिले, स्ट्रेट ड्राईव्हचे फटके पाहायला मिळाले, अगदी पाहिले तर हुकचे फटके पाहायला मिळाले. म्हणजे फटक्यांमध्ये अगदी मादक सौंदर्य पाहायला मिळालं.
जर आमच्यासोबत आता पाहिलं तर बाळा धनबे सर आहेत. सर, विनंती असेल आपण आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्स शेअर करायचं अगदी. अगदी आता आम्ही कॉमेंट्री करून करून आम्ही थोडंसं दमलोय. आता थोडंसं आम्हाला एंटरटेनमेंट करा. खरं तर मी टेनिस क्रिकेटचे जे खेळाडू आहेत त्यांच्या मुलाखती वगैरे घेतो. माझा स्वतःचा एक यूट्यूब चॅनल आहे. परंतु आत्ता मला आपल्यासोबत 2 मिनिटं अगदी शेअर करायचे आहेत. अगदी बाळा सर आपण यानंतर आपण अगदी एक एक लेजेंडरी खेळाडूंना घेऊयात. जर मजाच करायची आहे, तर मजा अशा प्रकारे करून घेऊ. क्रिकेट तर खेळ होत राहील, मॅच तर होत राहील. आता इथे आपण बोलूयात आता आपल्या अगदी खरं राऊंड करू. योगेश डोले सर, अगदी आता मी पुन्हा एकदा माझ्या झोनमध्ये चाललोय जिथे मी केपी क्रिकच्या माध्यमातून जे मुलाखती घेतो त्याप्रमाणे अगदी आता लेजेंडरी खेळाडू आमच्यासोबत आहेत. बाळा सर, बाळा सर, खरं तर क्रिकेटचा खेळ सगळ्यांसाठी अगदी जिव्हाळ्याचा खेळ आहे आणि या क्रिकेटच्या खेळासाठी आज आपण पाहतोय ते आई वडिलांची सूट असते. आई वडील बरेच पाठवतात, पण तुमच्या काळामध्ये असं नसेल. आई वडिलांचा दबाव असेल, पहिले शिका नंतर क्रिकेट खेळा. मग असा कोणता एखादा किस्सा आहे का की आई वडिलांनी सांगितलं खेळायला जायचं नाही, तुम्ही गेलात आणि त्याच्यानंतर अगदी आई वडिलांची ओरड खाल्ली आहे? हॅलो. किस्सा माझ्या घरचा आहे, परंतु हा सांगण्यासारखाच आहे, कारण ती एक मजा असते. मी लहान होतो, म्हणजे जवळजवळ 11 ते 12 वर्षाचा, आणि माझ्या आईने मला बॅट घेऊन दिली खेळायला, की बाळा खेळ, शिक्षण पण घे आणि काम पण कर. तर त्याच्यामुळं मी ते करत गेलो, आणि आई मागे उभी होती. मला माहीत पण नव्हतं की माझी आई मागे उभी आहे म्हणून. आणि मी आपलं सरळ एक मौजा त्या बॉलमध्ये टाकला. हा बॉल असा मारायचा, तो बॉल तसा मारायचा. शेवटी एक मौजा पकडला आणि थोडा स्पीडला टाकला, तर तो बॉल माझ्या डोक्याच्या हाईटवरती आला. आणि मी हा हुक शॉट मारायच्या आधी माझी आई पाठीमागे होती आणि ते माझ्या आईच्या डोक्याला दुखापत झाली होती. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की जाणून बुजून कुणी मारलं नाही. तिथून ती बॅट टाकली आणि देवळाची इथे बसलो. संध्याकाळपर्यंत घरी गेलो नाही. नक्कीच अशा प्रकारचे प्रसंग आणि त्यातूनच पाहिलं तर आपण अगदी पुढे गेलो तर आपल्याला दादा सर गावकऱ्यांचा सपोर्ट आपल्याला कसा लागला? आपण ज्या टीमच्या नावासाठी खेळलेत आपण ग्रामीण क्रिकेट, त्यानंतर आपण इथपर्यंत आज पोहोचलेत. खरं तर आज असं म्हणू शकतो की तुमचं क्रिकेट अगदी आज आपण पाहिलं तर शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन पोहोचलोय. इथून 1 वर्ष 2 वर्ष आपण क्रिकेट खेळा, पण तो गावकऱ्यांचा सपोर्ट कसा आपल्याला लाभला होता? खूप छान सपोर्ट आहे, कारण सर्व प्रेमी आहेत आमच्या देविलीमध्ये, की वय बाळा धनवेचं 54 झालं असेल तरी बाळा धनवे ग्राउंडवर खेळतो हे खूप महत्त्वाचं आहे, असे सगळे म्हणतात. आणि आता यंग पोरांमध्ये सुद्धा माझा मुलगा पियुष धनवे अतिशय चांगला खेळतो. पण मी असं म्हणणार नाही की जेव्हा लोक तारीफ करतात त्याची, तेव्हा मला कुठेतरी खरं बरं वाटतं की माझा मुलगा पण चांगला खेळतो आहे. भरतला तर माहिती आहे की माझा मुलगा कसा खेळतो, त्यांनी या 2 गोष्टी त्याच्याबद्दल सांगाव्या. बाळाचा मुलगा ना, तो बाळासारखाच खेळतो आणि जेव्हा तो ग्राउंडवर उतरतो, तेव्हा आम्हाला बाळाची फार आठवण येते आणि तसाच तो बॅटिंग करतो ते बघून आम्हाला आनंद वाटतो. बाळा सर, आता आपण सांगितलं आपल्या फॅमिलीबद्दल सांगितलं जो किस्सा, मग असा कोणता संघ तुम्हाला वाटतो का की तुमच्या काळामध्ये अगदी तुम्हाला मोठा रायवल संघ होता? हं, बरोबर आहे. त्रिशूल एक संघ होता उल्हासनगरचा, की ती श्याम आणि राम अशी ही जोडी होती. तर ती आम्हाला तर वाटतं दीपक राणे, मी असेल, आम्ही खेळायला गेलो होतो होमगावला, आणि त्या होमगावला टुर्नामेंटमध्ये 10,000चं पारितोषिक होतं. आणि ते सरळ तेच मारायचे, म्हणजे होमगावला आले की त्रिशूल हा संघ मारतात. परंतु आम्ही तिथे सेमीफायनलपर्यंत पोहोचलो आणि आम्ही त्यांना पराभूत केलं. त्यामुळं आम्ही तर 10,000ची पहिली टुर्नामेंट मारली होती. नंतर बलवंतराव फडके, म्हणजे शिरडोनची एक टुर्नामेंट असायची. त्या टुर्नामेंटमध्ये खूप असं वाटायचं की बाबा आपण तिथे खेळावं. तर आम्हाला मंगेश वांगडीकर सर आहेत ना, आता जे आहेत, तर त्यांनी आम्हाला संधी दिली आणि ते आम्ही संधीचं सोनं केलं. कमीत कमी 3 वर्ष आम्ही तिथं शिरडोनला फायनल मारली. बाळा सर, आपण आज एक लेजेंडरी खेळाडू म्हणून नक्कीच आज सर्वांसमोर प्रेझेंट झालात. जर क्रिकेट हे क्षेत्र निवडलं नसतं तर दुसरं स्पेशली क्षेत्र कोणतं निवडलं असतं स्पोर्ट्समध्ये? नाही, मी तसं म्हणायला लागलं तर मी क्रिकेट म्हणूनच ओळख आहे माझी, कारण मी सर्व्हिसला सुद्धा मी कोकण ज्ञानपीठ इंजिनिअरिंग कॉलेज इथे बस चालक आहे. परंतु ओळख माझी ही खरी क्रिकेट आहे. माझ्या क्रिकेटच्या दुसऱ्या पलीकडे मी काहीच नाही आहे. एखाद्या खेळाडूला पाहिलं तर दिलेली ओळख ती क्रिकेटने, आणि क्रिकेटने एवढी ओळख करून दिली आज पाहायला गेलं तर सन्माननीय बाळा दनिबी सर
अशी एक एक ओळख आपली निर्माण झाली ती याच कारणाने, कारण की आपण घेतलेली आपल्या आयुष्यातल्या ज्या पाहिल्या तर 20-25 वर्षाची जी मेहनत ती इथपर्यंत आज आपण पोहोचलात. 40+ क्रिकेट खेळताना पहिल्याला आपल्याला आदराणी सर्व समालोचक असतील, सर्व पाहिलं तर असतील खेळाडू, आदराणी बाळा सर नक्कीच आवाज येतात. यापेक्षा मोठी पोचपावती कोणतीच नाहीये. आज आपण क्रिकेट खेळताना बरेच मोठे लेजेंडरी खेळाडू पाहतो. त्यामध्ये आपण कृष्ण सातपुते सरांचं नाव आवर्जून घेतो. सध्या पाहिलं तर तेही 40च्या आसपासमध्ये पोहोचलेत. मग त्यामध्ये आपण पाहिलं तर आज कर्जत विभागामध्ये आपलं नाव आदराने घेतलं जातं. आमच्या जर खालापूरमध्ये आलं तर गणेश अण्णांचं नाव आदराने घेतलं जातं. इथे पाहिलं तर अण्णा गावडे सरांचं नाव आदराने घेतलं जातं. मग यासाठी पहिले तुमची मेहनत होती आणि ती मेहनत तुम्हाला आज पाहिलं तर इथपर्यंत मोठ्या उंचीवर घेऊन गेले. मला सर मग अजून असे कोणते किस्से आहेत का की तुम्ही मोठमोठ्या संघासमोर खेळलात आणि तुमच्या संघाने तुम्ही असं काहीतरी एक हातातून निसटलेला विजय तो अगदी खेचून आणला? नाही, असे बरेचसे असे किस्से आहेत की जेव्हा रसायनी मोपाडा रसायनी ते सुप्रीमो चषक व्हायचा अचानकच्या ग्राउंडवर, तेव्हा दीपक राणे आणि मी आणि आमची मुंबईबरोबर मॅच होती. अविनाश जाधव या एक खूप छान खेळाडू मॅकलेसमे. तर असा प्रसंग होता की तेव्हा ती गुड शॉटचे बॉल असायचे, म्हणजे हेवी लाईट असायचे. मी आणि दीपक राणे ओपनिंग करायचो आणि आम्ही बऱ्यापैकी तिथे टुर्नामेंट मारलेले आहेत. त्या शॉर्ट बॉलवर म्हणजे जो गुड शॉटचा बॉल असतो त्याच्यावर मी छकड्या मारलेल्या आहेत. त्यावेळी माझी अविनाश जाधव सरांनी ती बॅट चेक केलेली आहे की तू हेवी बॅट घेऊन कसा खेळतोस. अगदी शेवटी पाहायला गेले तर मुंबईच्या मास्टर संघाचे संघनायक अविनाश जाधव यांनाही पाहिलं तर कर्जतचे बाळा दनवी कोण आहेत, त्याचबरोबर राणे सर कोण आहेत, यांची अगदी पाहिलं तर एक ओळख मिळाली असेल. कारण की क्रिकेट पाहिलं तर कोणाची मक्तेदार नाहीये. मुन्नाबाई सुद्धा मास्टर्सचे खेळाडू होते. अगदी पाहिलं तर मास्टर्स म्हणजे अगदी धमाका उडवला होता मास्टर्सने. आता फक्त आम्ही ऐकतो, पण त्यावेळेस मास्टर्सचा काय खेळ असेल हे सुद्धा अगदी फक्त ऐकूनच पाहायला मिळतं. चांगला फटका आहे, कॅच घेण्याचा नक्कीच संधी निर्माण झाली आहे. विकेट होतीये डाऊन, खेळाडू होतील बाद. टीमची टोटल 6 धावा. धन्यवाद सर. अगदी हाच विरंगुळा हवा होता, अगदी विरंगुळा हवाय. प्रत्येक आयुष्याच्या कोणत्याही क्षणामध्ये जा, चेहऱ्यावर ज्याच्या हास्य असेल तो 2 वर्ष अजून जगतो. क्रिकेटच्या मैदानावर जेव्हा आपण येता अगदी म्हणतात ना आपलं स्लोगन आहे, एक धाव आपल्या आरोग्यासाठी, आणि ते स्लोगन आहे, ते महत्वाचं स्लोगन आहे. तुम्ही जर जेवढे धावाल तेवढे अगदी तुमच्यामध्ये एनर्जी अजून बुस्टअप होत राहणार. तुम्ही जर एका ठिकाणी बसून राहाल तर अगदी आपण म्हणतो डेअरी फुटले, हे फुटले, ते फुटले, बऱ्याच काही गोष्टी येतात. अगदी तुम्हाला खूप सर्वांनाच खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आणि आता बोलूयात आपण पुन्हा कमेंटर बॉक्सकडे. थँक्यू. पुन्हा एकदा चांगली बॉलिंग पाहायला मिळते. मॅचमध्ये आपण पाहिलं काय, जर पहिल्या इनिंगमध्ये तब्बल धावा झाल्यात 58-59 धावा करायच्यात. मोठं टार्गेट चेस केलं होतं आणि ते मोठं टार्गेट ठेवल्यानंतर त्याचा चेस करण्यात आला. आता दमच्या गोत्याचं म्हणू शकतो आपण अर्थातच रसायनी 40+ संघासाठी. गणेश चंदा पाटील आपण कुठे असाल तर लवकर या. ज्या प्रकारे आपण सेटअप दिला ना 15 मॅचचा सेटअप आहे, तो 15 मॅचचा सेटअप आता पूर्ण करायचे आपल्याला. लवकर गणेश निर्माण कुठं आपण असाल तर अगदी व्यासपीठाकडे यायचंय. खरं तर अजून एक किस्सा मागच्याच पहिल्या तर 1-1.5 महिन्यापूर्वी याच मैदानावर मॅच होत्या पाटील बाबांच्या भव्य दिव्य मैदानामध्ये. आपण पाहिलं जामरुखची टुर्नामेंट संपली, नंतर एक दिवस 40+ मॅच होती. तिथे एक किस्सा घडला होता. संजय सोलंकी इक्कू माझ्यासोबत डेची मॅच करत होते, तेव्हा त्यांचा टेनिस मंत्रालय इव्हेंटचा कार्यक्रम चालू होता. तर त्या दिवशी त्यांना विचारलं की तुमची मॅच आहे, तुम्ही जामरुखला नाईटला जाणार आहेत का? तेव्हा म्हटले की नाही जाणार आकाश, मला एक दुसरं एक काम आहे आणि मला ते काम करून परत मला मॅचला जाता येणार नाही. परंतु बलजबरीने या मैदानामध्ये खेळायला आले. अगदी त्यांना आवड भरपूर आहे, परंतु काही कारणास्तव आता थोडेसे कमी खेळतात. आले आणि आल्यानंतर प्लेअर द सिरीजची सायकल घेऊन गेले. म्हणजे तुम्हाला अगदी नशिबात तुम्हाला आहे ना, ते तुम्ही मेहनत करा, तुम्हाला भेटणारच आहे. आणि ते जर पाहिलं तर टेनिस विश्वाने या सर्व खेळाडूंना दिलंय. अगदी एक गोष्ट दिले, पैसा नाही दिला, कार बाईक दिलं नाही, परंतु तुम्हाला आदर दिलाय. आणि तो आदर तुम्ही असाच पाहिलं तर अविरत ठेवत जा. हीच पाहिलं तर नक्कीच आमच्या एक यंग खेळाडूंची आपल्याकडून नक्की एक अपेक्षा असणार आहे. जो आदर आपल्याला मिळाला तो आदर अगदी तसाच अविरत ठेवत जा. आज पाहायला गेलं तर चांगला फटका आहे, फटक्यामध्ये वजन पाहायला मिळालं. अगदी धावा 6 म्हणजे अर्धा डझन मिळाल्या. A1 क्वालिटी षटकार. गणेशना पाटील यांचा अगदी आमच्या खालापूर तालुक्यामध्ये प्रत्येक मैदानामध्ये सन्मान केला जातो. सन्मान त्यांच्या खेळाचा नाही, तर त्या सन्मान त्यांनी जे सर्व्हिस दिले ना त्या सर्व्हिसचा केला जातो. क्रिकेट खेळाडू तर बरेच घडतात, आज घडले जातील, उद्या पाहायला गेले तर त्याच्यापेक्षा जास्त खेळाडू घडले जातील.
परंतु त्यांनी जे क्रिकेट खेळलंय आणि ज्या पाहिलं तर स्पोर्टिंग स्पिरिटने खेळलंय त्यासाठी प्रत्येक खेळाडूचा सन्मान इथे केला जाईल. आणि सर आपलं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि तो पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद देतो की आपण अगदी छोट्या समालोचकाला सुद्धा आपले 2 शब्द नक्कीच ऐकायला दिले. तर आता मॅचचं चित्र आपण पाहतो. एक षटकार मारला, षटकार टीमची टोटल 12 झाली आहे. चांगला फटका आहे, कव्हरच्या दिशेने गेलाय. सर्वांची आपण मुलाखत सर्वांची घेऊ, फक्त देणारे पाहिजेत, घेणारा मी तयारच आहे. माझंही चॅनल आहे युट्यूबचं, अगदी आता फक्त बंद आहे. आता नुकतंच पाहायला गेलं तर कर्जत खालापूर सुधागडची जी 40+ एक टुर्नामेंट झाली होती अगदी कर्जत नगरीमध्ये, 3 तालुक्याची टुर्नामेंट वरणाच्या मैदानावर. त्या 3 तालुक्याच्या टुर्नामेंटमध्ये एक महत्त्वाची गोष्ट पाहायला मिळाली. खेळाडूंच्या जेवणापासून, खेळाडूंच्या ड्रेस कोड पासून, खेळाडूंच्या अगदी आरोग्यापासून सगळ्या गोष्टींची भूमिका ती एक महत्त्वाची होती. कोणी पाहिली होती? उदयजी लादे सरांनी. आणि तेच उदयजी लादे सर या आपल्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. खेळाडू म्हटलं ना तर खेळाडू खेळताना त्याला सर्व गोष्टींची गरज असते, पाण्यापासून जेवणापर्यंत, त्याशिवाय एनर्जी येऊ शकत नाही. आणि ती एनर्जी अगदी पाहिलं तर देण्याचं काम उदय लादे सर केलं. सर वेलकम असेल आपलं. सर खरं तर आता त्या गोष्टींवर आपण येऊयात. आपणही बरंच क्रिकेट खेळलंय, सगळा स्पर्धा कशी वाटते ही सर्वप्रथम? स्पर्धेचं आयोजन तर खूप सुंदर आहे. प्रथम मी मुंबईतून बिलॉंग करतो. मला कर्जतने जे इथे स्थान दिलं ते माझ्या हृदयात कुठेतरी बसलेलं आहे. मला कर्जतकरांनी आपल्या घरातला माणूस म्हणून मला इथे जोपासलं आणि त्यांचे मी किती धन्यवाद बोललो तरी ते कमीच असणार आहे. उद्या मी कुठेही जाईन, मुंबईच्या कुठल्याही कोपऱ्यात जाईन, पण कर्जतकरांसाठी माझ्या मनात कुठेतरी एक जिव्हाळा असणार आहे. धन्यवाद. थँक्यू. सर आपण नक्कीच आपल्यासोबत पुन्हा जोडले जाऊयात. या मॅचमध्ये अगदी जिंकलेला संघ आपण पाहतोय तो म्हणजे परली 40+ संघ जिंकला आणि या संघाचे सामन्यावर नक्कीच ठरतात. आपण पाहिलं